नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर चला इकडे मी मार्केटला आलेले आहे. थोडेसे फळं घ्यायचे होते आणि थोडी भाजी पण पाहिजे होती, कारण भाजी जर चांगली मिळाली असती तर मी घेतली असती, पण पावसामुळं काय भाजी चांगली दिसत नव्हती. मग टोमॅटो आणि बटाटे घेतले, तर ते पण टोमॅटो चांगले नव्हते. तर मी त्या बाईला बोलले की मला चांगले टोमॅटो द्या, हे काय देऊ नका, खराब झालेले आहेत. तर तिने मला चांगले थैलीमधले पॅक केलेले टोमॅटो दिले आणि बटाटेसुद्धा मी चांगले निवडून घेतले. तर आता पावसामुळं काय होते, भाजीपालाही चांगला मिळत नाही. तर बटाटे आणि टोमॅटो घेतले आणि आम्ही इकडं निघालोत घरी यायला. तर खूप अशी वाटात गर्दी होती, कारण इथं आहे ना तलाव आहे मोठा. तर तलावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जनाची तयारी चालू होती सगळ्यांची. गणपती येत होते, तिथं आरती वगैरे चालू होती, कारण आता गणपती बाप्पाचं 1.5 दिवसाचं विसर्जन हे लोक करणार होते. तर म्हटलं चला आपण पण पाहूया थोडंसं आणि तुम्हाला पण दाखवूया. खूप छान वाटत होतं पाणी तलावातलं, आणि गणपती एक एक आणून आरती करून त्याचं विसर्जन करत होते. पण एक पण वाईट वाटत होतं की आज 1.5 दिवसातच गणपती बाप्पा चाललेले आहेत. तर चला, कसा वाटला छोटासा मिनी ब्लॉग. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर चला, बाय बाय सगळ्यांना, भेटूया पुढच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर अशा पद्धतीने उलव्यातले गणपती 1.5 दिवसाचे चाललेले आहेत. तर पहा तुम्हीसुद्धा, खूप छान वाटत आहे. संध्याकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं. चला मग, बाय बाय सगळ्यांना.